काँग्रेसचे मुंबईतील आमदार अस्लम शेख आपल्यासोबत आहेत। सर, कशा पद्धतीने बघता संजय पांडे यांचा आज पक्षप्रवेश झालेला आहे मुंबईमध्ये? काँग्रेसला कुठेतरी नवोद चैतन्य आगामी काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल का? यापूर्वी सुद्धा वर्षा गायकवाड यांनी पदभार स्वीकारल्यामुळे मुंबईमध्ये बऱ्याचपैकी आंदोलनं झाले, त्यामुळे काँग्रेस कुठे ऍक्टिव्ह झाले आपल्याला पाहायला मिळत आहे। नाही, सेक्युलर मनातला कोणी असला, देशाला प्रेम करणारा कोणी मनुष्य असला, कुठल्याही जातीचा कुठल्याही समाजाचा, त्याला त्याच्यासाठी काँग्रेस पक्ष नेहमी आपले दार उघडे ठेवणार आहे। आणि पांडेजींनी बरेच आपले काळ या पोलिसला दिलेला आहे आणि पोलिसमध्ये त्यांनी चांगली कामं केली। आज त्यांनी पक्ष प्रवेश केला आणि त्यांनी स्वतः सांगितलं की सेक्युलर पार्टीमध्येच प्रवेश करण्याची त्यांची इच्छा होती। आणि मला वाटतं की आज जे महाराष्ट्राचे समोर चित्र येत आहे त्यामध्ये क्लिअर कट आहे की सरकार येणार आहे। आणि सरकार आली की लोकांमध्ये आज जी भीती आहे की पुढे जाऊन जातीवाद होणार, पुढे जाऊन जिहादीच्या नावाखाली कोणाला अडकवणार, पुढे जाऊन कुठे मारामारी होणार, हे सगळं भीती निर्माण आहे। लोक वाट बघत आहे की कधी इलेक्शन येतो आणि आम्ही हे सगळं बाहेर काढून महाराष्ट्राला एक नंबर नेण्यासाठी, महाराष्ट्रामध्ये भाईचारगी आणि प्रेम पुढे जसा आधी होता तसा पुढे येण्याचे दिवस फार जवळच आहे। आगामी काळामध्ये संजय पांडे हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आम्हाला पाहायला मिळतील का? कशा पद्धतीने बघता? असं आहे की त्यांनी हा पक्ष जॉईन केला आहे बिना शर्त। एक महत्वाचा प्रश्न आहे की महायुतीच्या नेत्यांकडून टीका होते की रायगड जिल्हा हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता, मात्र आता फक्त रायगडमध्ये काँग्रेस ही नावालाच उरले। कशा पद्धतीने बघता? त्यांना आमच्यामध्ये भांडण लावण्याशिवाय त्यांना काय जमणार आहे? त्यांचा काय, त्यांनी त्यांची स्वतःची जे 3 पक्षाची जे त्यांची जे कमिटी त्यांनी स्थापित केली आहे त्यामध्ये काय चालू बघा, एकमेकांमध्ये शिवगाळ, एकमेकांबद्दल त्यांचं काय वक्तव्य येत आहे तुम्ही बघा ना। आमची इंडिया ही व्यवस्थित चाललेली आहे, आमची जे गठबंधन आहे ते व्यवस्थित चाललेलं आहे आणि 100% या नंबरमध्ये तुम्ही बघा सरकार येत आहे। आणि या राज्यामध्ये जे काय दुष्कर्म, जे काय एकमेकां जाती जमातीमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहे हे सगळं बंद होणार। शेवटचा प्रश्न, आज एक मुंबईमध्ये कोकण विभागीय आढावा बैठक पार पडलेली आहे। राज्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते त्या ठिकाणी उपस्थित होते। आगामी काळामध्ये कोकणात काँग्रेस किती जागांवर महाविकास आघाडीमध्ये दावा करणार आहे या संदर्भात काय सांगाल? त्या संदर्भात मध्ये मीटिंगा चालू आहेत, तिन्ही पक्षाचे लोक बसलेले आहेत आणि एकदा त्यांचं ठरलं की तुमच्या समोर ते माहिती देतील। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यामुळे। अस्लम शेख यांनी सांगितलेलं आगामी काळामध्ये महाविकास आघाडीचं राज्यामध्ये सरकार येणार आहे, त्यामुळे महायुतीच्या नेत्यांना फक्त टीका करण्याचं काम राहिलेलं आहे। त्यामुळे अस्लम शेख यांनी लोकशाही मराठीशी बोलताना संवाद साधलेला आहे। कॅमेरामन निकेशसह मी अजय अडसूळ, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।